ठीक आहे, लोकसंख्या टॉपिक आपण काल स्टार्ट केलं होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काल बेसिक कन्सेप्ट पाहिलं होता. कोणकोणत्या पाहिलं होतं बेसिक कन्सेप्ट? ठीक आहे, साक्षरता. साक्षरता म्हणजे काय? साक्षरता किती वर्षानंतर? 7 वर्षानंतर. हा, 7 वर्षापेक्षा जास्त वय असणार ज्याला लिहिता वाचता येतं. ठीक आहे, गुड आफ्टरनून. ठीक आहे, साक्षरता झालं. नेक्स्ट काय पाहिलं होतं? लिंग गुणोत्तर म्हणजे दर 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या. ठीक आहे, बाल लिंग गुणोत्तर 0 ते 6 वय. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय पाहिलं होतं आपण? यस, जन्मदर आणि मृत्यूदर. ठीक आहे, किती लोकसंख्येमागे आपण जन्मदर किंवा मृत्यूदर मोजतो? 1000. 1000 लोकसंख्येमागे जन्मदर व मृत्यूदर मोजतो. त्यानंतर ठीक आहे, नेक्स्ट अजून काय पाहिलं होतं? माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर. अर्भक मृत्यूदर किती 1000 लोकसंख्येमागे? अर्भक मृत्यूदर 1000 मागे, 1000 जन्माला येणाऱ्या मुलांमागे किती मुलांचा मृत्यू होतो 1 वर्षात, तो झाला अर्भक मृत्यूदर. आणि नंतर माता मृत्यूदर. माता मृत्यूदर म्हणजे काय? 1,00,000. 1,00,000 जी मुलं जन्माला येतात त्यांच्या मागे किती माता मृत्यू पावतात, तो झाला माता मृत्यूदर. ठीक आहे, अजून काय कन्सेप्ट पाहिलं होता? त्याच्यानंतर आपण पाहिले होते 3 टप्पे लोकसंख्या वाढीचे. लोकसंख्या वाढीचे टप्पे. ठीक आहे, पहिला टप्पा जन्मदर, मृत्यूदर आहेच हे, जन्मदर आणि मृत्यूदर. ठीक आहे, जन्मदर कसा होता? पहिल्या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त. येस, पहिल्या टप्प्यात दोन्ही जास्त, जन्मदर पण जास्त आणि मृत्यूदर जास्त, त्यामुळे लोकसंख्या स्थिर. ठीक आहे, दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यात जन्मदर दुसऱ्या टप्प्यात काय झालं? अविकसित पासून विकसनशीलकडे देश हे करायला लागला वाटचाल, त्यामुळे काय झालं? आरोग्य व्यवस्था सुधारली, त्यामुळे मृत्यूदर काय झाला? कमी. परंतु जन्मदर जास्तच होता, तसंच राहिलं जास्त, त्यामुळे लोकसंख्या काय झाली? काय झालं? लोकसंख्या विस्फोट. ठीक आहे, लोकसंख्या विस्फोट. तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यात काय झालं? जन्मदर पण कमी आणि मृत्यूदर पण कमी, त्यामुळे काय झालं? लोकसंख्या पुन्हा यस. ठीक आहे, हा टप्पा दिसतो. पहिला टप्पा अविकसित देश, दुसरा विकसनशील देश आणि तिसरा विकसित देश. ओके, ठीक आहे, एवढं कळालं कालच्या कन्सेप्ट. ठीक आहे, येस, इंग्लिश मध्ये अर्भक मृत्यूदर इन्फंट मोर्टॅलिटी रेट, माता मृत्यूदर MMR मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट, इन्फंट मोर्टॅलिटी रेट, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट. ठीक आहे, बाकी हे सगळं सेम. एवढं कळालं? ठीक आहे, आज नेक्स्ट पुढे पाहू आपण. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे माल्थसचा सिद्धांत, थिअरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ किंवा माल्थसचा सिद्धांत, लोकसंख्या वाढीचा सिद्धांत.
सिद्धांत, ठीक आहे. ठीक आहे. सो माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत, ठीक आहे. तर हा सिद्धांत माल्थसने 1798 मध्ये मांडला, ठीक आहे. 1798 मध्ये. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता, कोणत्या साली मांडला? 1798, ठीक आहे. कशात? त्याचं बुक होतं एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, या बुक मध्ये, ठीक आहे. 1798 ला एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या बुक मध्ये त्यांनी सिद्धांत मांडला. ठीक आहे. काय सिद्धांत होता? त्याने काय सांगितलं माल्थसने, की लोकसंख्या वाढ जी होते, ठीक आहे, लोकसंख्या वाढ होते ती भूमितीय श्रेणीने होते, भूमितीय श्रेणी. आणि जे काय अन्नधान्य, ठीक आहे, अन्नधान्याची वाढ जी होते ती बीजगणितीय श्रेणीने होते. म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ठीक आहे. म्हणजे कसं? 2, 4, 6, 8, 10 ही कोणती श्रेणी झाली? ही झाली बीजगणितीय श्रेणी. बीजगणितीय. आणि 2, 4, 8, 16, 32 ही कोणती झाली? भूमितीय. ही झाली बीजगणितीय श्रेणी आणि ही झाली भूमितीय श्रेणी. म्हणजेच काय? हे झालं अरिथमॅटिक प्रोग्रेशन, आणि हे झालं जॉमेट्रिक प्रोग्रेशन, ठीक आहे. म्हणजे काय? त्याने सांगितलं लोकसंख्या जी वाढते ती भूमितीय श्रेणीने वाढते. म्हणजे कसे? 2, 4, 8, 16, 32, पुढे 64, 128, 360 अशी या श्रेणीत वाढणार भूमितीय श्रेणीने. म्हणजे काय? फास्ट वाढतीये. हा. आणि त्या कंपॅरिझन मध्ये अन्नधान्याची जी वाढ होते ती बीजगणितीय श्रेणीतून होते. म्हणजे काय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन होतं, हळूहळू 2, 4, 6, 8, 10, ठीक आहे. म्हणजे इथे काय होतंय? ऍडिशन होते, +2 ऍड होतंय. इथे काय होतंय? ×2 होतंय. त्यामुळे इकडे फास्ट होणार आहे आणि वरती कमी होणार आहे. म्हणजे काय? तर लोकसंख्या वाढ ही अन्नधान्य वाढ जी होते त्याच्यापेक्षा फास्ट होती, त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने होतीये लोकसंख्या वाढ अन्नधान्य वाढी पेक्षा, ठीक आहे. तर हा त्याचा सिद्धांत होता. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं, ज्या वेळेस लोकसंख्या वाढ अशा पद्धतीने होत जाते ते एक पॉइंट येतो की ज्या पॉइंटला नेचर म्हणजे निसर्ग स्वतः लोकसंख्या कंट्रोल करायला लागतो. कसा? तर महापूर, ठीक आहे, नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक आपत्ती म्हणजे जसं की पूर असेल, त्याच्यानंतर काही महामारी येत असेल, ठीक आहे, दुष्काळ, ठीक आहे, यासारख्या पद्धतीमुळे निसर्ग स्वतः मग लोकसंख्या कंट्रोल करायला लागतो किंवा लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणतो, जेणेकरून हे दोन्ही अन्नधान्याची वाढ आणि लोकसंख्येची वाढ एकमेकांना सोबत घेऊन होईल. ठीक आहे. सो हा आहे माल्थसचा सिद्धांत. काय सांगतो माल्थसचा सिद्धांत? की जी काही लोकसंख्येची वाढ आहे, लोकसंख्येची वाढ ही भूमितीय श्रेणीतून होते, तर अन्नधान्याची वाढ ही बीजगणितीय श्रेणीतून म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशनने होते. त्यामुळे काय होतं, लोकसंख्या प्रचंड वाढते, लोकसंख्या एका पॉइंट पर्यंत वाढते, त्याच्यानंतर निसर्ग काय करतो, ती लोकसंख्या कंट्रोल करायला लागतो. कसा कंट्रोल करतो? तर नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक आपत्ती, महापूर असेल, दुष्काळ असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर महामारी असेल, तर या पद्धतीने निसर्ग स्वतः मग लोकसंख्या कंट्रोल करतो. ठीक आहे. हा झाला माल्थसचा सिद्धांत 1798 मध्ये
त्याचं बुक आहे एसी ऑफ प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. याच्यामध्ये त्याने तो सिद्धांत मांडला. याच्यावरती माल्थसच्या ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ठीक आहे, हा समजला. तर त्याने काय सांगितलं, लोकसंख्या वाढ जी होते, लोकसंख्या वाढ ती कशी होते, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक, प्रोग्रेशन, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच कसं, अंकगणितीय किंवा बीजगणितीय श्रेणीतून किंवा अंकगणितीय. आणि अन्नधान्याची वाढ कशी होते, जिओमेट्रिक, सॉरी लोकसंख्या वाढ जिओमेट्रिक, येस सॉरी, जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजेच भूमितीय श्रेणी. आणि अन्नधान्याची वाढ कशी होते, अरिथमॅटिक. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच कसं, अंकगणितीय श्रेणी. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, नंतर एका पॉइंट नंतर निसर्ग स्वतः लोकसंख्या वाढ कंट्रोल करतो. नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून निसर्ग स्वतः पॉप्युलेशन कंट्रोल करायला लागतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हार्वे लायबेनस्टाईनचा एक सिद्धांत आहे आपल्याला, परंतु त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जात नाही. फक्त लोकसंख्येचा सिद्धांत कोणी मांडला, तर हार्वे लायबेनस्टाईन, एवढं लक्षात ठेवायचं. तो विचारला जात नाही. माल्थसचा विचारला जातो. लोकसंख्या सिद्धांत हार्वे लायबेनस्टाईन. ठीक आहे, सो लोकसंख्या सिद्धांत हार्वे लायबेनस्टाईन. ओके, समजला माल्थसचा सिद्धांत. झालं, लोकसंख्या सिद्धांत हार्वे लायबेनस्टाईनचा. झालं, त्याच्यानंतर दुसरा एक आहे थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणजेच लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. हा आहे फ्रँक नॉटेस्टाईन. फ्रँक नॉटेस्टाईन. ठीक आहे, हा सुद्धा विचारला जात नाही, परंतु जोड्या लावायला जर विचारलं तर विचारू शकतात. थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन, फ्रँक नॉटेस्टाईन. ठीक आहे, थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन, फ्रँक नॉटेस्टाईन.
ठीक आहे, झालं. येस. तर हे 3 सिद्धांत सध्या आपण पाहिलं 2011ची लोकसंख्या जनगणना झालेली लास्ट. अजून काही जनगणनेची नवीन आकडे आपल्याला अवेलेबल नाहीत, जनगणना झाली नाही, त्यामुळे जवळजवळ 10-15 वर्ष आयोग त्याच डेटावरती क्वेश्चन विचारते. त्यामुळे काय आता आयोग लोकसंख्या टॉपिक वरती क्वेश्चन जे आहेत थोडे आपल्याला कमी होताना दिसतात. 15 ते 20 पर्यंत पाहिलं तर लोकसंख्या टॉपिक वरती खूप सारे क्वेश्चन दिसायचे, आणि आताचे जे क्वेश्चन आहेत ते कसे होत आहेत, कन्सेप्च्युअल. ठीक आहे, कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतात. फॅक्च्युअल क्वेश्चन आपल्याला याच्यावरती थोडे कमी झालेले दिसतात. ठीक आहे, त्यामुळे आपण कन्सेप्ट आणि फॅक्ट्स दोन्ही पण पाहणार आहोत. तर फर्स्ट आपल्याला पाहायचं आता लोकसंख्या धोरण भारताचं. ठीक आहे, तर लोकसंख्या धोरण आपलं पहिलं धोरण आलं होतं, पहिलं लोकसंख्या धोरण. पहिले लोकसंख्या धोरण आलं होतं आपलं 1976 ला. ठीक आहे, का आलं होतं, कारण की आपला 1961 ते 1971 या काळात लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो सगळ्यात जास्त आपण अनुभवला होता. जवळपास हा 28% होता. ठीक आहे, 27 का 28% हा लोकसंख्या वाढीचा दर होता, आणि त्यामुळे आपण 1976 ला काय आणलं, लोकसंख्या धोरण. ठीक आहे, हा 28% होता, सर्वात जास्त होता आतापर्यंत. त्यावेळेस कळालं की आपली लोकसंख्या खूप प्रचंड वाढायला लागलेली आहे, खूप जास्त याने वाढतीये. त्यामुळे 1976 ला 1971च्या लोकसंख्येत ते कळालं आपल्याला जनगणनेमध्ये की लोकसंख्या 28% 10 वर्षात वाढलेली आहे. याने वाढली तर भारतासाठी प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे आपण 1976 ला पहिलं लोकसंख्या धोरण आणलेलं. ठीक आहे, आणि ते एमर्जन्सीच्या काळात आलेलं. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर दुसरं आपलं लोकसंख्या धोरण आलं 2000 ला. येस, 2000. आणि आपल्याला हे स्टडी करायचं, आपल्याला हेच स्टडी करायचं. पहिल्या याच्यावरती क्वेश्चन आहे, फक्त कोणत्या वर्षी आलं, 1976 ला आलं, तेवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि हे जे धोरण आलेलं 2000चं ते आलेलं MS स्वामीनाथन यांच्या शिफारसीवरून. MS स्वामीनाथन शिफारस यांच्या शिफारसीवरून हे धोरण 2000 ला तयार केलं गेलं. आता ह्या लोकसंख्या धोरणामध्ये काय होतं, ठीक आहे, आता याच्यामध्ये हे 3 याच्यामध्ये आपल्याला डिवाइड झालेलं दिसतं. याच्यामध्ये आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट होतं. दीर्घकालीन याच्यात काही उद्दिष्ट होती, काही मिड टाइम किंवा मध्यकालीन. ठीक आहे, मध्यकाळात जी आपल्याला साध्य करायची होती, आणि काही काय बोलतो त्याला शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे काय की तातडीचे किंवा जी लगेच आपल्याला इमिजिएट आपल्याला हे करायची होती. जी आपल्याला खूप छोट्या काळात म्हणजे नजीकच्या काळात आपल्याला ती पूर्ण करायची होती. ठीक आहे, मध्यमकालीन आणि तातडीची उद्दिष्ट. सो दीर्घकालीन आपलं उद्दिष्ट याच्यामध्ये होतं 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे. ठीक आहे, लोकसंख्या स्थिर करायची होती देशाची. ठीक आहे, सो दीर्घकालीन उद्दिष्ट होतं आपलं. लोकसंख्या पॉलिसी जी होती आपली 2000चं धोरण होतं, त्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट होतं की 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे.
2045 ह्याच्यावर लक्ष द्यायचंय. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेत 2045. बऱ्याच वेळा आपल्याला 2047 वाटतं, ऑप्शन मध्ये दिलेलं असतं 45, 46, 47, 48. तर आपल्याला 47 वाटतं कारण की भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष, त्यामुळे 47 वाटतं, पण ते काय 2045. त्यामुळे विसरायचं नाही, 2047 नाही करायचं, त्याच्या आधी 2 वर्ष आपल्याला लोकसंख्या स्थिर करायचंय. ज्या 100 वर्ष व्हायच्या आधी आपल्याला लोकसंख्या स्थिर करायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्यमकालीन आपलं उद्दिष्ट होतं की TFR म्हणजे काय, टोटल फर्टिलिटी रेट आपल्याला 2.1% करायचा होता. ठीक आहे. टोटल फर्टिलिटी रेट आपल्याला 2.1%. ठीक आहे. म्हणजेच 2010 पर्यंत आपल्याला टोटल फर्टिलिटी रेट करायचा होता 2.1%. ठीक आहे. म्हणजेच हम दो हमारे दो. ठीक आहे. याच्यामध्ये देण्यात आला मग मध्यमकालीन जे उद्दिष्ट होतं त्याच्यामध्ये नारा देण्यात आला हम दो हमारे दो. टोटल फर्टिलिटी रेट 2. एक काय बोलताय कपल त्याला 2 मुलं. ठीक आहे. सो हम दो हमारे दो टोटल फर्टिलिटी रेट 2010 पर्यंत करायचा होता 2.1%. ठीक आहे. आणि तातडीचे उद्दिष्ट, त्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट होता की आरोग्याच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, आरोग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करायच्या होत्या सर्व. ठीक आहे. सो तातडीचं उद्दिष्ट काय होतं आपलं की आरोग्य पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणे. म्हणजे काय की जे काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी असणारे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, ठीक आहे, त्याचा जो परिसर असेल तर त्या सगळ्या हॉस्पिटल्स बांधणे, नवे हॉस्पिटल बांधणे, डॉक्टर्स उपलब्ध करून देणे, नर्सेस उपलब्ध करून देणे, त्या ठिकाणी औषधं, मेडिसिन वगैरे उपलब्ध करून देणे, हे आपल्याला तातडीने करायचं होतं. ठीक आहे. यस, झालं. तर ही झाला दीर्घकालीन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण. मिडकालीन म्हणजेच मध्यमकालीन काय होतं 2010 पर्यंत फर्टिलिटी रेट जो आहे तो किती करायचा आपल्याला 2.1%, ज्याला बोलतात रिप्लेसमेंट लेवलला आणायचा. हा झाला रिप्लेसमेंट लेवलचा टोटल फर्टिलिटी रेट. ठीक आहे. रिप्लेसमेंट लेवल जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच त्याला पुन्हा रिप्लेस करेल. तो झाला रिप्लेसमेंट लेवलला आपली फर्टिलिटी रेट आणणे 2.1%. आणि शॉर्ट टर्म मध्ये काय करायचं होतं आपल्याला, तर हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला प्रोव्हाइड करायचं होतं. सर्व गावांमध्ये असेल, शहरांमध्ये आपल्याला आरोग्य पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ केअरचं प्रोव्हाइड करायचं होतं. ठीक आहे. सो हे झालं आपलं दीर्घकालीन, मध्यमकालीन आणि तातडीचे उद्दिष्ट. बऱ्याच वेळा ह्याच्यावरती विचारतात तातडीचं उद्दिष्ट काय होतं, दीर्घकालीन उद्दिष्ट काय होतं, 2.1% किती वर्षात, कोणत्या वर्षी आपल्याला आणायचा होता. ठीक आहे. आता आपला 2.1% झालाय. ठीक आहे. इव्हन त्याच्यापेक्षाही आता आपला कमी व्हायला लागलेला आहे. काही राज्यांचा याच्यापेक्षाही कमी आहे, साऊथच्या राज्यांचा. ठीक आहे. मग ही तर झाली मेन उद्दिष्ट. याच्यामध्ये अजून बाकीचे काही उद्दिष्ट होते. ठीक आहे. ठीक आहे. ह्याच्यात काय होतं, MMR म्हणजेच मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट, म्हणजे काय, माता मृत्यू दर. MMR म्हणजेच मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट, म्हणजेच माता मृत्यू दर किती, 100च्या खाली आणायचा होता. 100च्या खाली पाहिजे, खाली आणायचं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर
इन्फांट मोर्टॅलिटी रेट म्हणजेच काय, अर्भक मृत्यू दर. इन्फांट मोर्टॅलिटी रेट म्हणजेच IMR, इन्फांट मोर्टॅलिटी रेट, अर्भक मृत्यू दर 30च्या खाली आणायचा होता आपल्याला. आता हा 100च्या खाली आणायचा म्हणजे काय, किती व्हायला पाहिजे मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट म्हणजे माता मृत्यू किती व्हायला पाहिजे. म्हणजे 1 लाख मुलं जर जन्माला येत असतील तर त्यांच्या मागे मृत्यू पावणाऱ्या माता 100 त्याच्या खाली आणायच्यात आपल्याला. ठीक आहे, 100च्या खाली, 1 लाखात 100च्या खाली आणायच्यात आपल्याला. ठीक आहे, म्हणजे खूप कमी करायचे. दुसरा IMR, इन्फंट मोर्टॅलिटी रेट 30च्या खाली आणायचं आहे. म्हणजे जर 1000 मुलं जन्माला येत असतील तर त्यांच्या मागे 30 पेक्षा कमी मुलं काय झाली पाहिजे, मृत्यू पावली पाहिजे. ठीक आहे, इतक्या कमी लेवलचे मृत्यू आपल्याला आणायचे. ठीक आहे, सो इन्फंट मोर्टॅलिटी रेट 30च्या खाली, अर्भक मृत्यू दर 30च्या खाली आणायचं होतं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी किंवा संस्थात्मक प्रसूती म्हणजे काय, डिलिव्हरी ज्या होतात. ठीक आहे, तर संस्थात्मक प्रसूती म्हणजे काय, हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असू दे किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी जवळजवळ 80% डिलिव्हरी ज्या आहेत त्या हॉस्पिटलमध्ये झाल्या पाहिजेत. संस्थात्मक प्रसूती. आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत किती झाल्या पाहिजे, 100%. ठीक आहे, म्हणजे सगळ्या डिलिव्हरी 100% डिलिव्हरी ज्या आहेत यस हे विचारू शकतात त्यामुळेच आपण घेतोय. ठीक आहे, डेटा इम्पॉर्टंट आहे कारण की कंबाईन मध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन आपल्याला दिसतात. ठीक आहे, आधी राज्यसेवेला होता परंतु कंबाईनला सुद्धा हे विचारू शकतात. त्यामुळे फक्त आपल्याला पहिले 5 जिल्हे शेवटचे 5 जिल्हे एवढंच करायचे असं नाही. कन्सेप्च्युअल क्वेश्चन जर आले तर आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे आणि बेसिक कन्सेप्ट आहेत त्या माहिती पाहिजे. ठीक आहे, सो संस्थात्मक प्रसूती किती, 80% आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत किती, 100%. ठीक आहे, सो म्हणजे सगळ्या डिलिव्हरी ज्या होतील त्या प्रशिक्षित व्यक्तीमार्फत. प्रशिक्षित व्यक्ती म्हणजे गावामध्ये दाई असायच्या. ठीक आहे, दाई असतात गावामध्ये, नर्स ज्या असतात त्या त्यांना ट्रेन करतात, त्या व्यक्ती डिलिव्हरी करतात इमर्जन्सीच्या टाइम मध्ये जर हॉस्पिटल उपलब्ध नसेल. आणि संस्थात्मक किती झाले पाहिजे, 80%. ठीक आहे, नेक्स्ट होता वैश्विक लसीकरण म्हणजे काय, 100% लसीकरण करायचं सर्व मुलांचं. वैश्विक लसीकरण किंवा 100% लसीकरण. त्यानंतर 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण. चौदा वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण. त्याच्यानंतर 20 वर्षांनंतर विवाह करण्यास प्रोत्साहित करणे. ठीक आहे, 20 वर्षानंतर, वयाच्या 20 वर्षानंतर मुलगा किंवा मुलीला विवाह करण्यासाठी प्रोत्साहित करणे. ठीक आहे, सो एवढी बेसिक लक्षात ठेवायची. ठीक आहे, लोकसंख्या धोरण 2000, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट, माता मृत्यू दर 100च्या खाली आणणे.
इन्फांट मोर्टॅलिटी रेट म्हणजेच अर्भक मृत्यू दर 30च्या खाली आणणे, संस्थात्मक प्रसूती 80%, प्रशिक्षित व्यक्तीमार्फत 100%. ठीक आहे. वैश्विक लसीकरण म्हणजे 100% लसीकरण करायचं सर्व मुलांचं. 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण आणि 20 वर्षानंतर विवाह करण्यास प्रोत्साहित करणे. ठीक आहे. तो हे झालं लोकसंख्या धोरण आपलं 2000चं. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण महाराष्ट्राची लोकसंख्या आधी पाहू, त्यानंतर भारताची पाहू. लोकसंख्या टॉपिक मध्ये खूप जास्त कन्फ्युजन होण्यासाठी खूप डेटा आहे. पहिले 5 नक्की कोणत्या याच्यातले आहेत ते सुद्धा लक्षात राहत नाही शेवटी. त्यामुळे मिनिमम जेवढं आपल्या लक्षात राहील तेवढाच प्रत्येकाने तो टॉपिक प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे. अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. ठीक आहे. एखाद्या टॉपिक वरून आपल्याला आउटपुट किती भेटतंय किंवा त्या टॉपिक वरती क्वेश्चन किती विचारले जात आहेत, त्या टॉपिक मधून आउटपुट किती भेटतंय आणि त्या टॉपिक वरती आपली होल्ड कशी आहे ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बऱ्याच जणांना जसं की सायन्स मध्ये वर्गीकरण आहे प्राण्यांचं वनस्पतींचं अवघड जातं, काही लोकांना खूप सोपं जातं. ठीक आहे. मग ते प्रत्येकाची चॉईस आली, परंतु त्या ह्याच्यात ऍव्हरेज आपली प्रिपरेशन झाली पाहिजे. त्या टॉपिक मध्ये एखादा टॉपिक जर अवघड जात असेल तर त्याच्यामध्ये ऍव्हरेज प्रिपरेशन आपली झाली पाहिजे, सोडून नाही जायचा टॉपिक. ठीक आहे. सपोज ह्याच्यावरती कोणाला लोकसंख्या टॉपिक अवघड जात असेल, ठीक आहे, मग सोडून नाही जायचा, पूर्ण नाही सोडायचा. त्याच्यातलं बेसिक जे आहे ते करून ठेवायचं, जेणेकरून जर सोपे क्वेश्चन्स आले तर आपण डील करू शकतो. ठीक आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे मग 2011च्या जनगणनेनुसार? महाराष्ट्राची 11,24,00,000 म्हणजेच 11,23,00,000 किती पुढे 11,23,74,333. ठीक आहे. कधी कधी ही देतील, कधी कधी पूर्ण आकडा देतील, शक्यतो इथं चुकवलेलं दिसतं यात. 11,23,74,333. 11 लाख नाहीये महाराष्ट्राची लोकसंख्या, 11 कोटी, 11,24,00,000 किंवा 11,23,74,333 हे शेवटचे आकडे आयोग चेंज करतं. 11,23,74,333. ठीक आहे. ही भारताच्या लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 9.29%. ठीक आहे. भारताच्या लोकसंख्येपैकी 9% लोकसंख्या आपल्याला महाराष्ट्रात दिसते. ठीक आहे. सो 9.29% लोकसंख्या आपल्याला महाराष्ट्रात दिसते. ठीक आहे. म्हणजे भारताच्या लोकसंख्येपैकी 9.29% लोकसंख्या आपल्याला कुठे दिसते? महाराष्ट्रात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यावरती सुद्धा PYQ विचारलाय 9.29%. ठीक आहे. मग आता सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे.
सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे कोणते असतील अंदाजे? अंदाजे सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटते? नागपूर आणि ठीक आहे. सो सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला दिसते ठाणे, 2 नंबर पुणे, 3 नंबर मुंबई उपनगर. बरोबर, मुंबई उपनगर. ठाण्याची जवळजवळ 1.10 कोटी आहे, 1 कोटी आहे. ठीक आहे. कुठे 1.10 कोटी आहे ना ठाण्याचे? 1 कोटीच्या वरती एवढं लक्षात ठेवायचं ठाणे. ठीक आहे. अप्रॉक्सिमेशन पुढे 10 असू दे 50 असू दे घेणं देणं नाही, आपल्याला 1 कोटीच्या वरती आहे ठाण्याची एक जिल्हा सापडतो. पुण्याची 94 लाख आहे आणि मुंबई उपनगरची 93 लाख. ठीक आहे. सो सर्वाधिक लोकसंख्येची जिल्हे ठाणे, पुणे आणि मुंबई उपनगर. ठाणे, पुणे आणि मुंबई उपनगर. ठाणे, पुणे, मुंबई उपनगर. मग आता सर्वात कमी कोणते असतील असं वाटतं तुम्हाला? कुठे लोकसंख्या कमी असेल कोणत्या जिल्ह्यात? सांगा कोणते जिल्हे तुम्हाला अंदाजे वाटतात की त्या ठिकाणी लोकसंख्या कमी असू शकते महाराष्ट्रात? कोणते जिल्हे वाटतात? कोणते वाटतात? कोणते वाटतात की ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी असू शकते? नाही, चुकलं तर चुकू द्या, सांगितलं पाहिजे ना. ठीक आहे. अंदाज आपल्याला कळायला पाहिजे की कोणत्या ठिकाणी कमी असू शकते. ठीक आहे. बरोबर येईल असं नाही, परंतु अंदाज आपला की आपल्याला येते का अंदाज लावता तरी कोणते फॅक्टर आपण अंदाज लावताना गृहीत धरतोय. सो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा. त्याच्यानंतर गडचिरोली आणि त्याच्यानंतर हिंगोली. ठीक आहे. सो सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि त्याच्यानंतर हिंगोली. त्याचा सिंधुदुर्गमध्ये लोकसंख्या आहे फक्त 8.5 लाख. गडचिरोलीमध्ये 10 लाख. येस, 10 लाख. आणि हिंगोलीमध्ये 11 लाख. ह्याच्या पुढे पॉइंट सुद्धा असू शकतात, परंतु मी आधी सांगितलं की अप्रॉक्सिमेटली आपलं किती असेल त्या ह्याने धरायचं. पूर्ण पॉइंट आपल्या लक्षात राहिलं नाही तरी चालेल आणि ठेवायची गरज पण नाही. ठीक आहे. सर्वात कमी सर्वात जास्त समजले? याच्या पुढे चौथा नाशिक 5 लिहून घ्या आणि 5वा नागपूर. काहीतरी नाशिकची 61 लाख आहे. येस, 61 आणि नागपूरची 46. 46 लाख.
ठीक आहे. ठीक आहे. सो सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर नाहीये, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर नाशिक आणि मग नागपूर. एवढं लक्षात ठेवा. नाशिक, नागपूर आपली उपराजधानी असून पण त्याची लोकसंख्या किती आहे? 46 लाख. ठीक आहे. नाशिक पेक्षा कमी, नाशिकची 61 लाख आहे. ठीक आहे. ठाणे सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा, ज्याची लोकसंख्या 1 कोटीच्या पुढे. ठीक आहे. पुणे 94 लाख, मुंबई उपनगर 93 लाख, नाशिक 61 लाख आणि नागपूर 46 लाख. इकडे बघितला सर्वात कमी सिंधुदुर्ग. ठीक आहे. 8.5 लाख. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आपला, सर्वात जास्त लोकसंख्येचा 1 कोटी आणि सर्वात कमी 8.5 लाख. ठीक आहे. 8.5 लाख. त्याच्यानंतर गडचिरोली 10 लाख आणि हिंगोली 11 लाख. जनरली आपल्याला वाटतं की गडचिरोली असू शकतं. ठीक आहे. जंगल प्रदेश आहे त्यामुळे असू शकतं, परंतु सिंधुदुर्ग लक्षात ठेवायचे सर्वात कमी लोकसंख्येचा 8.5 लाख आणि गडचिरोली 10 लाख आहे आणि त्या पाठोपाठ हिंगोली किती आहे? 11 लाख. ठीक आहे. हे झालं सर्वाधिक आणि सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय दशवार्षिक वाढ, म्हणजे 2001 ते 2011 या दरम्यान महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली. ठीक आहे. 2001 ते 2011 या दरम्यान आपला दशवार्षिक वृद्धी दर होता, दशवार्षिक वृद्धी दर आपला होता 15.99%, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 16%. ठीक आहे. म्हणजे या दरम्यान आपली लोकसंख्या कितीने वाढली? 16% किंवा 15.99% आपली लोकसंख्या महाराष्ट्राची वाढली. ठीक आहे. सो दशवार्षिक वृद्धी दर 15.99% होता, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 16% होता. महाराष्ट्राचा सर्वाधिक वृद्धी दर भारताचा जसं आपण पाहिलं 1961 ते 71 दरम्यान होता, तसा महाराष्ट्राचा पण 1961 ते 71 दरम्यान सर्वाधिक वृद्धी दर आपण पाहिलेला 27.5. 1961 ते 71 या दशकात महाराष्ट्राने सर्वाधिक वृद्धी दर पाहिला लोकसंख्येचा. आतापर्यंतचा किती होता तो? 27.5. ठीक आहे. सो महाराष्ट्राचा सर्वाधिक वृद्धी दर 27.5 जो 1961 ते 71 या कालावधीत आपल्याला पाहायला भेटला. आणि दशवार्षिक वृद्धी दर 2001 ते 11 दरम्यान आपला होता 15.99, म्हणजे 16%. ठीक आहे. हे क्लिअर? ह्याच्यावरती पण विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि हा लक्षात ठेवायचं दशवार्षिक वृद्धी दर भारतापेक्षा कमी होता. ठीक आहे. भारताचा 17.5 होता, आपला किती आहे? 15.99 किंवा 16, 1% कमी. ठीक आहे. मग सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर असणारी जिल्हे. सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर असणारे जिल्हे. ठीक आहे. ठाणे, त्याच्यानंतर पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार आणि 5 नंबर नाशिक. ठीक आहे. 36, 30 आणि 27.
ठीक आहे. आता हे जिल्हे कोणते, ज्या ठिकाणी लोकसंख्या 2001 ला जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त, ठीक आहे, वाढली आणि खूप जास्त पटीने वाढली, वाढीचा दर ज्या ठिकाणी जास्त होता. ठीक आहे. मग ठाण्याची लोकसंख्या 36% वाढली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुण्याची 30% वाढली. छत्रपती संभाजीनगरच्या आधीची जेवढी लोकसंख्या होती त्याच्यापेक्षा 27% लोकसंख्या वाढली. त्यानंतर नंदुरबारची आणि नंतर नाशिक. सो सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर आपल्याला दिसतो ठाणे पुणे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नंतर नंदुरबार आणि नाशिक. 3 लक्षात ठेवायचे, याच्यापेक्षा कमीच असणार 27 पेक्षा त्यांची. ठीक आहे. आणि बुलढाणा आहे, ठीक आहे, बुलढाणाचा आपल्या महाराष्ट्र एवढा वृद्धी दर होता. बुलढाणा, ठीक आहे, बुलढाणाचा किती होता 15.9, म्हणजे महाराष्ट्राच्या एवढा. कोणत्या जिल्ह्याचा होता, बुलढाणा जिल्हा. ठीक आहे. बाकी ठाणे पुणे, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नंदुरबार आणि नाशिक. ठीक आहे. हे झाले सर्वाधिक. आणि कोणत्या जिल्ह्याचा दशवार्षिक वृद्धी दर हा महाराष्ट्र एवढा होता, तर तो म्हणजे बुलढाणा. ठीक आहे. नंतर सर्वात कमी दशवार्षिक वृद्धी दर कोणाचा होता, सर्वात कमी दशवार्षिक वृद्धी दर मुंबई शहर, त्याच्यानंतर रत्नागिरी, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्धा आणि 5 नंबर येतं भंडारा. ठीक आहे. मुंबई शहरचा होता -7.5% किंवा -7.6%, ऋणात्मक किंवा निगेटिव्ह 8%, 2%. रत्नागिरी -4.8% निगेटिव्ह, ऋणात्मक वाढ आपल्याला दिसते. ठीक आहे. सो लक्ष द्यायचं, मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ठीक आहे, यांच्यामध्ये लोकसंख्येची काय झाली आहे, ऋणात्मक वाढ. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये या ठिकाणी लोकसंख्या काय झाली आहे, कमी झालेली. ठीक आहे. मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी झाली आहे ऋणात्मक वाढ लोकसंख्येची. ठीक आहे. 3 जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रात आपल्याला 3 जिल्हे सापडतात की ज्या ठिकाणी लोकसंख्येची वाढ ऋणात्मक झालेली आहे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या काय झालेली आहे, घटलेली आहे. लोकसंख्या घटलेली आहे. ठीक आहे. 3 कुठे येतात, किनारपट्टीचे, मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि 2 येतात विदर्भातील, वर्धा आणि भंडारा. वर्ध्यामध्ये फक्त 5% ने लोकसंख्या वाढली आणि भंडाऱ्यामध्ये 5.5%. ठीक आहे. सो ही झाली सर्वाधिक लोकसंख्येची जिल्हे आणि सर्वात कमी. सर्वाधिक कोणते आहेत 5? पहिले ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नंदुरबार आणि नाशिक. ठीक आहे. आणि सर्वात कमी मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा आणि भंडारा. ठीक आहे. हे 5. हे काय झालंय, दशवार्षिक वृद्धी दर. सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे 10 वर्षात
सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यांची वाढली आणि हा सर्वात कमी दशवार्षिक वृद्धी दर. ठीक आहे. सो या ठिकाणी का लोकसंख्या कमी झाली? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आसपासच्या परिसरात मुंबई शहर किती गर्दी असलेलं झालंय, त्यामुळे लोक जनरली आपल्याला बाहेरच्या मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल या परिसरात मायग्रेट किंवा स्थलांतर झालेले दिसतात. दुसरा, रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून आपल्याला मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या भागात स्थलांतर दिसतं रोजगारासाठी. जास्त करून पुरुष जे स्थलांतर जे आहे, पुरुषांचं स्थलांतर आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून दिसतं आणि ते जनरली मुंबई शहर, मुंबई उपनगर या भागात झालेलं दिसतं. त्यामुळे या ठिकाणी ऋणात्मक वाढ झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे ऋणात्मक वाढ दिसते. एवढे क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, आता आपला दशवार्षिक वृद्धी दर किती आहे? महाराष्ट्राचा 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 काय विचारलं? दशवार्षिक वृद्धी दर किती लोकसंख्येचा? चूक. आत्ताच तर सांगितलं. महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर किती आहे? 15.99 सांगितलेलं ना. दशवार्षिक वृद्धी दर 15.99 आहे आपला, म्हणजे 16. हा, दशवार्षिक 10 वर्षात लोकसंख्या कितीने वाढली. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता पाहिजे. लोकसंख्येची घनता काय सांगितलं? दर चौरस किलोमीटरला किती लोकसंख्या आहे? दर चौरस किलोमीटरला असणारी लोकसंख्या म्हणजे काय झाली? लोकसंख्येची घनता. मग महाराष्ट्रामध्ये दर चौरस किलोमीटरला आपल्याकडे आहे 365. लोकसंख्येची घनता किती आहे आपली? 365. 2011 मध्ये आपली लोकसंख्येची घनता होती 365. म्हणजे 1 किलोमीटरचा स्क्वेअर असेल तर याच्यात 1 किलोमीटरचा आपण जर स्क्वेअर धरला तर याच्यामध्ये आपल्याकडे किती लोक राहतात? 365 लोक 1 किलोमीटरच्या अंतरात किंवा स्क्वेअर मध्ये राहतात महाराष्ट्रामध्ये ऍव्हरेज. ठीक आहे. 2001 ला ही आपली लोकसंख्येची घनता होती 305. ठीक आहे, सॉरी 315. 315 म्हणजे कितीने वाढली? 50 ने वाढ झाली आपली. ठीक आहे. सो 2001 ला आपल्याकडे 1 किलोमीटरचा जो चौरस होता तेवढ्या एरियात 315 लोक राहायची. 2011 मध्ये आपली लोकसंख्या घनता झाली 365. त्यामुळे आपल्याकडे 1 किलोमीटरचा जो स्क्वेअर आहे त्याच्यात किती लोक राहतात आता? तेवढ्या जागेत 365. ठीक आहे. सो ही झाली आपली लोकसंख्येची घनता. कितीने वाढली? 50 ने. 315 वरून आपण गेलोय 365 वरती. ठीक आहे. त्यामुळे 15 ने वाढलेली दिसते. सॉरी 50 ने वाढलेली दिसते. मग आता सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे कोणते असू शकतात? ज्या ठिकाणी खूप कमी जागेत खूप जास्त लोक आपल्याला पाहायला भेटतात.
म्हणजे कोणती ठिकाणे असतील? ज्या ठिकाणी जास्त शहरीकरण झालंय अशी जिल्हे. ठीक आहे. ठाणे, पुणे, नागपूर. मग सगळ्यात नवीन मुंबई उपनगर. ठीक आहे. मुंबई उपनगर. त्याच्यानंतर दुसरं आहे मुंबई शहर. नागपूर. 3 ठाणे. 4 पुणे. 5 कोणतं? नागपूर. कोल्हापूर. 5 कोल्हापूर आणि 6वं नागपूर आहे. मुंबई उपनगर, त्याच्यानंतर मुंबई शहर, ठाणे, नंतर पुणे, त्याच्यानंतर कोल्हापूर आणि नागपूर. मुंबई उपनगरची लोकसंख्या जवळजवळ 20,980 आहे. मुंबई शहरची 19,652. 19,652. 19,652. ठाणे 1157 ह्याची 603. ठीक आहे. पुण्याची 603. त्याच्यानंतर कोल्हापूर 504 आणि नागपूर 470. ठीक आहे. मुंबई उपनगर म्हणजे मुंबई उपनगर मध्ये 1 किलोमीटरचा स्क्वेअर असेल, चौकोन असेल, तर त्याच्यात किती लोक राहतात? 21,000. जवळजवळ 20,980 म्हणजे जवळजवळ 21,000. ठीक आहे. 21,000 लोक आपल्याला मुंबई उपनगर मध्ये दिसतात. ठीक आहे. घनता विचारली बघा, मुंबई उपनगर मोठा आहे, शब्द मोठा आहे, घनता जास्त. ठीक आहे. मुंबई शहर छोटा आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा मुंबई उपनगरपेक्षा मुंबई शहरची घनता कमी. ठीक आहे. तसं लक्षात ठेवायला की मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती लोकसंख्येची घनता जास्त आहे. मग मुंबई उपनगर की मुंबई शहर? मुंबई उपनगर मोठं, शब्द मोठा आहे, 5 अक्षर आहेत त्याच्यात, म्हणून लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी 5. ठीक आहे. येस, म्हणजे 5 अंकी 20,000. त्याच्यानंतर मुंबई शहर त्याच्यापेक्षा लहान आहे, सो त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या आपल्याला मुंबई लोकसंख्येची घनता 19,000 दिसते. ठीक आहे. त्यानंतर ठाणे म्हणजे 10,000च्या वरती लोकसंख्येची घनता असणारे किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात? 2. 10,000च्या वरती 19 आणि 20. ठाणे 1,157, 1,000च्या वरती. ठीक आहे. पुणे 603, कोल्हापूर 504 आणि नागपूर 470. ठीक आहे. सोपं. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर. ठीक आहे. सोपं लक्षात ठेवा. मुंबईचेच 2 उपनगर आणि शहर. ठाणे आणि पुण्यामध्ये ठाणे जास्त असणार एक घनता, नंतर पुणे, त्याच्यानंतर कोल्हापूर आणि नागपूर. शेवटी दोघांच्या पूर येते. ठीक आहे. मग के आधी येतो, नंतर एन येतो, त्यामुळे कोल्हापूर आधी आणि नंतर नागपूर. लक्षात ठेवायला सोपं. ठीक आहे. मग आता सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे कोणते असतील? सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले जिल्हे कोणते असू शकतील? हा, कोणते असतील? ठीक आहे. भंडारा, नागपूर. हिंगोलीचा एरिया कमी आहे, वर्धाचा पण कमी आहे लोकसंख्येच्या मानात. मग आपण घनता धरताना काही लक्षात ठेवतो की क्षेत्रफळ आणि मग वरती लोकसंख्या असं. नंदुरबारचा एरिया मोठा आहे. सो
गडचिरोली. गडचिरोलीची लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर चंद्रपूर, नंतर रत्नागिरी आणि यवतमाळ. ठीक आहे. सो गडचिरोली, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ. सो गडचिरोलीची किती आहे? फक्त 74. म्हणजे गडचिरोलीमध्ये 1 स्क्वेअर किलोमीटरचा जर चौरस आपण घेतला तर त्याच्यात फक्त 74 लोक आपल्याला राहताना दिसतील. कुठे? मुंबईचे 20,000 1 स्क्वेअर किलोमीटर मध्ये आणि इकडे 74 फक्त. ठीक आहे. सिंधुदुर्ग 163. ठीक आहे. सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 193, रत्नागिरी 197 आणि यवतमाळ 204. म्हणजे किती कमी लोकसंख्येची घनता. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा 20,000च्या वरती पुणे, मुंबई उपनगर. आणि सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला जिल्हा गडचिरोली 100च्या आत 74. ठीक आहे. मग 100च्या आत लोकसंख्येची घनता असलेला किती जिल्हा आहे? किती जिल्हे आहेत? 100च्या आत लोकसंख्या असलेले किती जिल्हे आहेत? एकच, गडचिरोली. ठीक आहे. येस, असं विचारू शकतात ना की महाराष्ट्रामध्ये वाक्य जर दिलं डिरेक्टली न विचारता की पहिले 5 आणि कोणत्या आहेत किंवा क्रमाने लावा पहिले 5 असे न विचारता जर विचारलं की सेंटेन्स मध्ये विचारलं की महाराष्ट्रामध्ये 100च्या आत किंवा 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणारे 2 जिल्हे आहेत. बरोबर की चूक? योग्य अयोग्य विधाने ओळखा. तर एकच आहे, 2 चूक आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे की एक आहे. त्याला अनालिसिस बोलतात. पाठांतर वेगळं आणि अनालिसिस करणं वेगळं. ठीक आहे. ज्यावेळेस असे क्वेश्चन विचारले जातात कशावरती? सेंटेन्स वरती, तर तिथे आपल्याला अनालिसिस करावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे स्टडी करताना फॅक्ट्स प्लस कन्सेप्ट आणि अनालिसिस. ठीक आहे. अनालिसिस आपलं झालं पाहिजे. तर इथे आपण बघायचं 10,000च्या वरती, त्यामुळे सांगितलं की 2च जिल्हे आहेत. 1000च्या वरती विचारले तर 3 येतील. ठीक आहे. 500च्या वरती विचारला तर 5 येतील. ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो सर्वाधिक घनता असलेली मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्यानंतर ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर. आणि सर्वात कमी गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि मग यवतमाळ. ठीक आहे. इकडे लक्षात ठेवायचं, पहिला विदर्भातला आहे, दुसरा कोकणातला, तिसरा परत विदर्भातला, चौथा कोकणातला आणि 5वा परत इकडे यवतमाळ विदर्भातला. ठीक आहे. हे लक्षात ठेवायला सोपं. घनता. ठीक आहे. विदर्भातला गडचिरोली सर्वात कमी घनता असलेला जिल्हा विदर्भ, दुसरा सिंधुदुर्ग, तिसरा पुन्हा इकडे विदर्भ चंद्रपूर, गडचिरोलीच्या शेजारचा चंद्रपूर आणि इकडे सिंधुदुर्गच्या वरचा रत्नागिरी. ठीक आहे. आणि पुन्हा मग जातो रत्नागिरी आणि मग यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ. ठीक आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ लोकसंख्येची घनता अशी वाढत जाते इकडे. त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं. हे कळालं? मग सांगा महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे 2011च्या जनगणनेनुसार? महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती 2011च्या जनगणनेनुसार? सांगा सर्वांनी. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती 2011च्या जनगणनेनुसार?
9.29 वरच काय येतो? लोकसंख्येची घनता विचारली आहे. आता शिकलो ना आपण लोकसंख्येची घनता 365. मग 9.29 कसं येईल? त्याच लाईन वरती तो अजून 365. आणि 2001 नुसार किती होती? किती? 315. मग महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 2001 ते 11 या 10 वर्षात कितीने वाढली? 50%. ठीक आहे. स्वतः साक्षरता म्हणजे काय? 7 वर्षावरील कोणताही व्यक्ती ज्याला लिहिता किंवा वाचता येत असेल कोणतीही एक भाषा, तो झाला साक्षर. म्हणजे लक्षात ठेवायचं, 1951 ला ज्यावेळेस आपली स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना झाली त्यावेळेस महाराष्ट्रात लोकसंख्या होती 27.1%. ठीक आहे, 27.1. कधी? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या जनगणनेत. तर त्यावेळेस भारताची होती 18%. हे आपण भारताची लोकसंख्या पाहताना पाहू. भारताची 18% होती आणि महाराष्ट्राची 27% होती. ठीक आहे. तर स्वातंत्र्याच्या आधी आपली लोकसंख्या होती साक्षरता होती लोकसंख्येची महाराष्ट्रातील 27.1%. ठीक आहे. मग आता 2001 आणि 2011. ठीक आहे. 2001 आणि 2011. तर 2001 मध्ये झाली आपली 76.8% आणि 2011 मध्ये झाली आपली 82.30%. म्हणजे कितीने वाढली? 6%. ठीक आहे. 6 ते 7% आपली साक्षरता जी आहे, एकूण साक्षरता वाढलेली दिसते. ही झाली आपली एकूण. त्याच्यानंतर पुरुष साक्षरता आणि स्त्री साक्षरता. ठीक आहे. या ठिकाणी पुरुष साक्षरता होती 86% आणि या ठिकाणी झाली 88%. स्त्री साक्षरता होती 2001 मध्ये 67, इकडे झाली 75%. ठीक आहे. सो एकूण साक्षरता आपली किती होती स्वातंत्र्याच्या आधी? 27 आणि आता 75च्या आधीच आपली किती झाली? 82%. सो 2001 ला होती 76% आणि ती 6% वाढून आपली झाली 82%. सो महाराष्ट्रात एकूण साक्षरता किती आहे? 82%. ठीक आहे. 82.30 किंवा 82% एकूण साक्षरता. त्याच्यामध्ये पुरुष साक्षरता 86% होती, 2% वाढली 88%. ठीक आहे. म्हणजे पुरुष साक्षरता किती आहे? 88% आणि स्त्री साक्षरता 67% वरून झाली 75%. सो महाराष्ट्रात स्त्री साक्षरता किती आहे? 75%. ठीक आहे. आणि या तीनही आपल्या कशा भारतापेक्षा जास्त आहेत. आपल्याकडे साक्षरता, एकूण साक्षरता ही भारतापेक्षा, देशापेक्षा आपल्याकडे साक्षरता जास्त आहे 82%. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, 2001च्या तुलनेत 2011 मध्ये लोकसंख्येची साक्षरता महाराष्ट्रामध्ये वाढलेली दिसते. बरोबर का? 6% वाढलेली दिसते. बरोबर का? बरोबर. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये पुरुष साक्षरता 2001च्या तुलनेत 2011 मध्ये घटलेली दिसते. चूक. कितीने वाढली आहे? 2% वाढलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात स्त्री साक्षरता 2001च्या तुलनेत 2011 मध्ये, ठीक आहे, वाढलेली दिसते. 8% वाढलेली दिसते. बरोबर. ठीक आहे. त्यामुळे साक्षरता आपली सगळीकडे वाढलेली आहे. लक्षात ठेवायचं, एकूण साक्षरता 82%, पुरुष 88%
आणि स्त्री 75%. ठीक आहे. झालं झालं. नंतर आपल्याला हे भारताबरोबर कम्पेअर करायचं आहे. मग आता सर्वाधिक साक्षरता आणि सर्वात कमी. कुठे असेल सर्वाधिक साक्षरता? ठीक आहे. सर्वाधिक साक्षरता कुठे असेल? साक्षर लोकसंख्या सर्वाधिक कुठे सापडेल? का रत्नागिरी? सर्वाधिक साक्षर लोक कुठे सापडतील? महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात? मुंबई उपनगर, त्यानंतर मुंबई शहर, त्यानंतर येतं नागपूर, अकोला आणि अमरावती. मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती तिन्ही विदर्भातील. ठीक आहे. सो सर्वाधिक साक्षरता असलेले पहिल्या 5 जिल्ह्यांपैकी 3 जिल्हे विदर्भातील येतात. सेंटेन्स बरोबर की चूक? महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता असणाऱ्या पहिल्या 5 जिल्ह्यांपैकी 3 जिल्हे विदर्भातील येतात. बरोबर की चूक? बरोबर. ठीक आहे. 3 जिल्हे विदर्भातील आहेत, नागपूर, अकोला आणि अमरावती. ठीक आहे. मुंबई उपनगर 89.91%, मुंबई शहर 89.21%. नागपूर 88.44, अकोला 88 आणि अमरावती 87. ठीक आहे. सो 89 सर्वाधिक साक्षरता किती पर्सेंट आहे आपल्याकडे? 89. मुंबई उपनगर, त्याच्यानंतर मुंबई शहर 89.91, नागपूर 88, अकोला 88 आणि अमरावती 87. ठीक आहे. सो सर्वाधिक साक्षरता असलेले मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती. ठीक आहे. सो नागपूर, अकोला, अमरावती. नंतर सर्वात कमी साक्षर जिल्हे कोणते कोणते असू शकतात? येस, पहिला नंदुरबार, दुसरा का आदिवासी म्हणून, आदिवासी जिल्हा आहे म्हणून. सो सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदुरबार, त्याच्यानंतर जालना, धुळे आणि परभणी. नंदुरबार मध्ये आहे 64.4%. ठीक आहे. जालना 71.5, धुळे 72.8 आणि परभणी 73.3 किंवा 73. 71, 72 आणि 73. ठीक आहे. सो सर्वात कमी
सो सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा आहे नंदुरबार, 64.4. सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदुरबार, 64.4. ठीक आहे. 2 नंबर जालना. यस, जालना 71.5. लक्षात ठेवा, 64, 71, 72, 73. त्यामुळे हे पाठ करू नका. 71, 72, 73. नंदुरबार, त्याच्यानंतर जालना, धुळे आणि परभणी. पुन्हा नंदुरबार धुळे शेजारी, जालना परभणी शेजारी, एका आड एक आहेत फक्त. ठीक आहे. नंदुरबार वरती, त्याच्यानंतर खाली इकडचा जालना, पुन्हा धुळे आणि पुन्हा परभणी. ठीक आहे. खाली वर खाली वर. ठीक आहे. यस. पालघर 2014 मध्ये तयार झालाय जिल्हा, त्यामुळे त्याचं सेपरेट हे झालेलं नव्हतं जनगणना. ती याच्यातच धरली जाते ठाणेमध्ये. ठीक आहे. त्यामुळे ती ठाण्यामध्येच पकडली जाते. ऑफिशियली आपल्याला ठाणेच माहिती आहे. पालघरचं सेपरेट इनमरेशन त्यावेळी झालेलं नाहीये. ठीक आहे. सो झालं. सर्वाधिक साक्षरता, एकूण महाराष्ट्राची साक्षरता किती? महाराष्ट्राची साक्षरता किती? साक्षरता, एकूण साक्षरता महाराष्ट्राची किती? महाराष्ट्राची एकूण साक्षरता किती? किती महाराष्ट्राची साक्षरता सांगा. 2011च्या लोकसंख्येनुसार, लोकसंख्या किंवा जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती पर्सेंटेज आहे? कसं? 82% सांगितलं ना. साक्षरता महाराष्ट्राची 82%. पुरुष साक्षरता किती? पुरुष साक्षरता 88% आणि स्त्री साक्षरता 75%. ठीक आहे. लक्ष कुठे आहे? 82% एकूण साक्षरता, पुरुष साक्षरता 88% आणि स्त्री साक्षरता 75%. तिन्ही वाढलेले आहेत 2001च्या तुलनेत. ठीक आहे. सर्वाधिक साक्षर जिल्हे: मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, त्याच्यानंतर अकोला आणि अमरावती. आणि सर्वात कमी साक्षर असलेले जिल्हे: नंदुरबार, जालना, धुळे आणि परभणी. ठीक आहे. क्लिअर? साक्षरता. इथल्या इथंच विसरून जात आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहायचं आपल्याला लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? लिंग गुणोत्तर म्हणजे काय? ठीक आहे. लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? दर 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजेच लिंग गुणोत्तर. ठीक आहे. दर 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजेच लिंग गुणोत्तर. दोन 2001 मध्ये महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर होतं 922 आणि 2011 मध्ये महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर झालं 929. म्हणजे कितीने वाढलं? 7 ने वाढ. ठीक आहे. म्हणजे काय? 2001 मध्ये महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे 922 स्त्रिया होत्या.
ठीक आहे, 922 स्त्रिया होत्या. आणि 2011 मध्ये काय झालं, 929 स्त्रिया झाल्या. 7ने वाढलेलं आहे लिंग गुणोत्तर. जी चांगली बाब आहे की वाईट बाब आहे? लिंग गुणोत्तर आपलं 7ने वाढलं. ठीक आहे, ही बाब चांगली आहे की वाईट आहे? चांगली आहे. 1000 पुरुषांमागे 922 स्त्रिया होत्या. म्हणजे किती कमी होत होत्या? 78 कमी. इथे 929 झाल्या, तर स्त्री लोकसंख्या पुरुषांच्या कंपॅरिझन मध्ये वाढली. ठीक आहे, ती चांगली गोष्ट आहे. लिंग गुणोत्तर आपल्याला जास्त हवंय, वाढवायचंय. ठीक आहे, त्यामुळे त्यामुळे आपल्याला लिंग गुणोत्तर वाढवायचं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपलं लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं 7% वाढलेलं आहे. आणि जी चांगली बाब आहे, 922 वरून आपण गेलोय 929 वरती. ठीक आहे, मग आता पुन्हा सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे आणि सर्वात कमी. ठीक आहे, सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या ठिकाणी आहे? गेस. सर्वाधिक लिंग गुणोत्तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठे सापडतं? रत्नागिरी, मगाशीच कारण सांगितलं. 2 नंबर सिंधुदुर्ग, ठीक आहे, रत्नागिरी, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, गोंदिया, त्यानंतर सातारा आणि भंडारा. ठीक आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा आणि भंडारा. ठीक आहे, सो रत्नागिरी, सिंधुदुर्ग. लिंग गुणोत्तर किती आहे? 1000 पेक्षा जास्त. रत्नागिरीचा 1122, 1122 आणि सिंधुदुर्गचा 1036. म्हणजे 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणारे जिल्हे, 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे किती आहेत? 2, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आता का या ठिकाणी लोकसंख्या लिंग गुणोत्तर जास्त आहे? खरंच त्या ठिकाणी जास्त मुलींचा जन्म होतो का? नाही. का जास्त आहे या ठिकाणी लिंग गुणोत्तर? कारण की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून बहुतांशी पुरुष लोकसंख्या जी आहे रोजगाराच्या शोधात मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे या भागात स्थलांतर करतात. त्यामुळे मागे राहतात स्त्रिया आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येचं गुणोत्तर जास्त दिसतं. कारण विचारलं तर हे काही चांगलं कारण नाहीये. ठीक आहे, चांगलं कारण नाहीये, बट रिझन की स्थलांतरामुळे, पुरुष स्थलांतर झाल्यामुळे आपल्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात काय दिसतं? लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त सापडतं. 1122 आणि 1036. त्यानंतर येतं गोंदिया, 999. त्यानंतर येतं सातारा, 988. जनरली आपल्याला सातारा इथे एक्सपेक्ट नसतं, परंतु लक्षात ठेवायचं साताऱ्याचं लिंग गुणोत्तर चांगलं आहे, 988. सातारा लिंग गुणोत्तर 988. आणि त्यानंतर येतं भंडारा, 982. ठीक आहे, 2 कोकणातील जिल्हे ज्यांचं लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर 2 येतात विदर्भातले, गोंदिया आणि भंडारा. भंडारा गोंदिया शेजारचे,
ठीक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग शेजारचे, भंडारा आणि गोंदिया शेजारचं ज्यांचं लिंग गुणोत्तर चांगलं आहे, गोंदिया 999 आणि भंडारा 982 आणि मध्येच येतं सातारा, यस पश्चिम महाराष्ट्रातलं ज्या ठिकाणी लोकसंख्ये लिंग गुणोत्तर कमी सापडतं जनरली, तर सातारा येतं मध्यभागी 988. ठीक आहे. सो हे एक्सेप्शन आपण पकडू शकतो, परंतु या ठिकाणी जास्त काम केल्यामुळे लिंग गुणोत्तर वाढलेलं दिसतंय साताऱ्यामध्ये. ठीक आहे. आता सर्वात कमी, सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे. ठीक आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठीक आहे, ठाणे, पुणे आणि बीड. ठीक आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे, पुणे आणि बीड या भागात काय दिसतं आपल्याला, लिंग गुणोत्तर कमी दिसतं. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या ठिकाणी लिंग गुणोत्तर जास्त का दिसतं, सॉरी या ठिकाणी लिंग गुणोत्तर कमी का दिसतं, कारण बहुतांशी पुरुष लोकसंख्या या शहरात रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित झालेली दिसते. त्यामुळे पुरुष लोकसंख्या जास्त दाखवली जाते या ठिकाणी किंवा दिसते कम्पेअर टू स्त्रियांची लोकसंख्या. ठीक आहे. त्यामुळे ते रिझन आहे की या भागात रोजगाराच्या निमित्ताने पुरुषांची लोकसंख्या स्थलांतरित होते आणि त्यामुळे पुरुषांची लोकसंख्या जास्त आणि स्त्रियांची लोकसंख्या कमी, त्यामुळे लिंग गुणोत्तर कमी. बीड, बीड मध्ये काय, बीड मध्ये ऍक्च्युअल मध्ये मुली ऊसतोड कामगार आहेत आपल्याला माहिती, त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी नाही, तर त्या ठिकाणी मुलींचा जन्मच कमी होतो. ठीक आहे. हा, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्येचं रिझन आहे की ज्यामुळे लिंग गुणोत्तर आपल्याला कमी दिसतं, कारण की ऍक्च्युअल मध्ये या ठिकाणी मुलींच्या जन्माचा त्याच्यानंतर विवाहाचे बरेच प्रॉब्लेम आपल्याला दिसतात बीडमध्ये. त्यामुळे ते एक रिझन आहे की बीडमध्ये कमी आहे लिंग गुणोत्तर. ठीक आहे. सो मुंबई शहर मध्ये 832, मुंबई शहर 832 म्हणजे 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत, 832. मुंबई उपनगर 860, ठीक आहे. मुंबई उपनगर 860, ठाणे 891, पुणे 915 आणि बीड 916. ठीक आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, त्याच्यानंतर पुणे आणि बीड. 4 शहर, मोठी शहर का, उद्योगाच्या निमित्ताने स्थलांतर, रोजगाराच्या संधीसाठी स्थलांतर. आणि बीड ज्या ठिकाणी मुलींचा जन्मदर कमी दिसतो. ठीक आहे. जन्मदर मुलींचा कमी दिसतो आणि त्यामुळे मुलींची लोकसंख्या स्त्रियांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा कमी दिसते. ठीक आहे. मग आपलं एकूण लिंग गुणोत्तर किती 2011च्या लोकसंख्येनुसार, आपलं लिंग गुणोत्तर किती आहे 2011च्या लोकसंख्येनुसार, 1000 पुरुषांमागे आपल्याकडे किती स्त्रिया आहेत, 929. 2001 मध्ये होत्या 922. ठीक आहे. मग आपली 7% किंवा 7% काय झालेली आहे. ठीक आहे. ठीक आहे. काय झालेली आहे, वाढलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे 2 कोकणातले, 2 विदर्भातले आणि 1 सातारा पश्चिम महाराष्ट्र. मुंबई
सर्वाधिक यस रत्नागिरी, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर गोंदिया, सातारा आणि भंडारा. ठीक आहे. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि बीड. बीड लक्षात ठेवायचंय आणि इकडे सातारा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इकडे बीड आणि तिकडे सातारा. ठीक आहे. क्लिअर? ठीक आहे. क्लिअर एवढं? सो लिंग गुणोत्तर पण आपलं झालेलं आहे. नेक्स्ट बाल लिंग गुणोत्तर. हे झालं प्रौढ लिंग गुणोत्तर. ठीक आहे. आता बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुला व मुलींचे लिंग गुणोत्तर. ठीक आहे. बाल लिंग गुणोत्तर म्हणजे काय? 0 ते 6 वर्ष वयोगट. ओके. 0 ते 6 वर्ष वयोगटातील लिंग गुणोत्तर म्हणजेच बाल लिंग गुणोत्तर. 2001 मध्ये आपला बाल लिंग गुणोत्तर होता 813. येस सॉरी 913 आणि 2011 मध्ये आपलं झालंय 894. म्हणजे काय झालं? कमी. ठीक आहे. सो बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 2001 मध्ये आपलं बाल लिंग गुणोत्तर होता 913. म्हणजे 0 ते 6 वयोगटातील 1000 मुलांमागे आपल्याकडे 913 मुली होत्या 0 ते 6 वयोगटातील. आणि 2011 मध्ये ते झालंय 894. म्हणजे काय झालंय? 19 ने कमी. जी बाब चांगली आहे की वाईट आहे? बाल लिंग गुणोत्तर आपले घटलेलं आहे 19%. ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे? बाल लिंग गुणोत्तर 19% घटलेलं आहे. ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे? चांगली बाब आहे ही की वाईट बाब आहे? 1000 मुलांमागे आपल्याकडे आधी 913 मुली होत्या. आता आपल्याकडे 1000 मुलांमागे 894 मुली आहेत. ही गोष्ट चांगली की वाईट? वाईट. ठीक आहे. म्हणजे काय? निगेटिव्ह ट्रेंड दाखवतो. निगेटिव्ह. बाल लिंग गुणोत्तर आपलं घटलंय. जी गोष्ट चांगली नाही. 894 आहे फक्त 1000 मुलांच्या मागे. पुढे जाऊन हीच लोकसंख्या कुठे कन्वर्ट होणार आहे? प्रौढ लोकसंख्येत. प्रौढ लिंग गुणोत्तर त्याच्यामध्ये ही ट्रान्सफॉर्म होणार आहे हीच लोकसंख्या. म्हणजे येत्या काळात मे बी आपलं प्रौढ लिंग गुणोत्तर सुद्धा घटू शकतं. ठीक आहे. सो ही निगेटिव्ह बाब आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं लिंग गुणोत्तर आपलं वाढलं. कितीने वाढलं? 60%. 922 वरून 927 झालं. ठीक आहे. आणि 929 सॉरी 922 वरून 929 झालं. 7 ने वाढलं. परंतु बाल लिंग गुणोत्तर 913 वरून 894 झालं. 19% कमी झालं. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं लिंग गुणोत्तर वाढलं परंतु बाल लिंग गुणोत्तर आपलं घटलेलं आहे. पुन्हा मग आता सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे. सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर. ठीक आहे. सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे. विदर्भातील, पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि नंदुरबार.
सगळे आदिवासी जिल्हे ज्या ठिकाणी आपल्याला बाल लिंग गुणोत्तर जास्त सापडतं, सर्वाधिक जास्त सापडतं. ठीक आहे. गडचिरोली, गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर, भंडारा आणि नंदुरबार. गडचिरोलीमध्ये 961, गोंदिया 956. ठीक आहे. सो गडचिरोलीमध्ये 961. ठीक आहे. गोंदिया 956, चंद्रपूर 953, भंडारा 950 आणि नंदुरबार 944. ठीक आहे. सगळे कुठले जिल्हे सापडतात? पहिले 4 जिल्हे पूर्व विदर्भ. ठीक आहे. आणि नंदुरबार वरचा खानदेशातील. ठीक आहे. सो आणि हे सगळे कसे आहेत? आदिवासी जिल्हे आहेत. ठीक आहे. आदिवासी पॉप्युलेशन डॉमिनेटेड जिल्हे आहे ज्या ठिकाणी आपल्याला बाल लिंग गुणोत्तर जास्त सापडतं. सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर गडचिरोली 961, त्याच्यानंतर गोंदिया, गडचिरोलीच्या वरती गोंदिया 956, खालचा चंद्रपूर 953, वरती पुन्हा भंडारा 950 आणि नंदुरबार 944. सो पहिले 4 पूर्व विदर्भातले आहेत. गडचिरोली वरती गोंदिया, खाली चंद्रपूर, पुन्हा भंडारा. ठीक आहे. हे 4 आणि नंदुरबार 944. तर लक्षात ठेवायचं सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर. आता सर्वात कमी. सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर. बीड. 2 नंबर जळगाव. 3 नंबर अहिल्यानगर. ठीक आहे. 3 नंबर अहिल्यानगर. 4 नंबर छत्रपती संभाजीनगर. आणि 5 नंबर कोल्हापूर. ठीक आहे. बीड मध्ये फक्त 807. ठीक आहे. जळगाव 842, अहिल्यानगर 862. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 852, 852 अहिल्यानगर, 853 छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर 863. ठीक आहे. सो सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे बीड 807, त्यानंतर जळगाव 842. ठीक आहे. अहिल्यानगर 852, छत्रपती संभाजीनगर 883. सॉरी इथे किती आहे? 858. सॉरी 858. ठीक आहे. आणि कोल्हापूर 863. ठीक आहे. अहिल्यानगर येस 852, छत्रपती संभाजीनगर 858 आणि कोल्हापूर 863. बीड मध्ये काय कमी होतं अजून? बीड 5 नंबरला होतं. खालून 5 नंबरला बीड होतं लिंग गुणोत्तर मध्ये आणि त्याच ठिकाणी बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे 807. ठीक आहे. 807. त्यानंतर जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर. वरचा बेल्ट बघायचा. जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, खाली कोल्हापूर आणि बीड. ठीक आहे. महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर किती मग?
महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 894. बरोबर. ठीक आहे. कितीने वाढलं की कमी झालंय? 19ने कमी झालंय. ठीक आहे. 19ने बाल लिंग गुणोत्तर कमी झालं. ठीक आहे. येस, 19ने कमी झालं, निगेटिव्ह. ठीक आहे. क्लिअर झालं. नेक्स्ट आपल्याला पाहायचं शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या वितरण. ठीक आहे. शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येचं वितरण. शहरी व ग्रामीण लोकसंख्या याच्यामध्ये दोन्ही लक्षात ठेवायचं नाही, एक लक्षात ठेवायचं शहरी किंवा ग्रामीण. ठीक आहे. तर आपल्याकडे 2011च्या लोकसंख्येनुसार 45% लोकसंख्या शहरी भागात राहते. 45% लोकसंख्या शहरी भागात आणि 54% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. ठीक आहे. सो 45% लोकसंख्या आपल्याला शहरी भागात सापडते आणि 54% लोकसंख्या आपल्याला ग्रामीण भागात सापडते. 54 पॉइंट आहेत ना पुढे काहीतरी, आपण अप्रॉक्सिमेटली 54 धरायचे. ठीक आहे. त्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या कुठे सापडणार आपल्याला? सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सापडेल? सर्वाधिक शहरी लोकसंख्या आपल्याला कोणत्या जिल्ह्यात सापडेल? मुंबई शहर, नंतर मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर. ठाणे, नागपूर आणि मग पुणे. आपण आधी जे पाहिले सर्वाधिक लोकसंख्येची, तर त्याच्यात ग्रामीण लोकसंख्या शहरी लोकसंख्या दोन्ही मिळून होते. ठीक आहे. आता हे पर्सेंटेज, पुण्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या जास्त सापडते, त्यामुळे नागपूरमध्ये शहरी लोकसंख्या जास्त सापडते. मुंबईमध्ये 100% लोकसंख्या शहरी सापडते. मुंबई उपनगरमध्ये सुद्धा 100% लोकसंख्या कशी सापडते? शहरी. ठाण्यात 76% लोकसंख्या आपल्याला कशी सापडते? शहरी. नागपूरमध्ये 68% लोकसंख्या ही शहरी आहे आणि पुण्यात 61%. पुण्यात 61%. ठीक आहे. सो सर्वाधिक शहरी लोकसंख्या असणारे जिल्हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर आणि पुणे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर ठाणे, नंतर नागपूर आणि पुणे. आणि सर्वात कमी कुठे सापडेल? सर्वात कमी गडचिरोली, त्यानंतर सिंधुदुर्ग. ठीक आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग, त्यानंतर हिंगोली आणि रत्नागिरी. सो गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली आणि रत्नागिरी. गडचिरोलीमध्ये फक्त 11% लोकसंख्या आपल्याला शहरी भागात सापडते.
ठीक आहे. सिंधुदुर्गमध्ये 13%, हिंगोलीमध्ये 15% आणि रत्नागिरीमध्ये 16%. ठीक आहे. सो सर्वात कमी गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली आणि रत्नागिरी. गडचिरोलीमध्ये फक्त 11% लोकसंख्या आपल्याला कुठे सापडते? शहरी भागात. सिंधुदुर्गमध्ये 13%, हिंगोलीमध्ये 15% आणि रत्नागिरीमध्ये 16%. मग असं विचारलं की सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सापडते, तर कोणता जिल्हा? सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सापडते? महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात ग्रामीण लोकसंख्या आहे किंवा सापडते? गडचिरोली. गडचिरोलीमध्ये जवळजवळ किती? 89% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, 11% शहरी भागात. 11% शहरी भागात, 89% ग्रामीण भागात. इथे 13% शहरी भागात आणि किती टक्के? 87% ग्रामीण भागात. ठीक आहे. सो हे ग्रामीण भागात सर्वात जास्त लोकसंख्या आणि ही शहरी भागात सर्वात जास्त लोकसंख्या. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? समजलं काय? आपल्याकडे शहरी लोकसंख्या किती? एकूण किती पर्सेंटेज? 45% लोकसंख्या आपली शहरी भागात राहते आणि 54% ग्रामीण भागात. मग सर्वाधिक शहरी लोकसंख्या कुठे सापडते? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर आणि पुणे. ठीक आहे. आता हे पर्सेंटेज मध्ये म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी सगळेच्या सगळे 100% कुठे सापडतात? शहरात. ठीक आहे. ठाण्यामध्ये 76% शहरी भागात सापडते, बाकीची 25 किंवा 24% कुठे सापडते? ग्रामीण भागात. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, ही ठाणे शहरात सापडते. त्याच्यानंतर नागपूरमध्ये 68 आणि पुण्यामध्ये 61. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे सर्वात कमी शहरी लोकसंख्या असणारे जिल्हे, हे प्रमाण आहे, लोकसंख्या नाही, प्रमाण आहे. म्हणजे गडचिरोलीच्या 11% लोक शहरी भागात राहतात गडचिरोली जिल्ह्यात. हा, त्यांच्या जिल्ह्यात, परंतु शहरी भागात. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये 13% लोक ती शहरी भागात राहतात. सिंधुदुर्ग शहर असेल असं शहरी भागात. हिंगोलीमध्ये 15% आणि रत्नागिरीमध्ये 16% लोक शहरी भागात राहतात, बाकीचे ग्रामीण भागात. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण लोकसंख्या जास्त आणि शहरी लोकसंख्या कमी. या ठिकाणी शहरी लोकसंख्या जास्त आणि ग्रामीण लोकसंख्या कमी. ठीक आहे. कळलं? चालेल. आजचा टायमिंग झालाय. लेक्चर आपण